मग काय तू जाऊन करू का सांग ना तू जाऊन करू काय हे बघ आम्हा दोघा बाप लेकांच्या मधात तुला बोलायला कोणी सांगितलं काय तुमची मी धर्मपत्नी आहे तू माझी धर्मपत्नी अरे या घरात पत्नीला थारा मुळीच नसतो तू एक माझी फक्त गुलाम आहेस गुलाम आणि बघ आता तू बोललीस तर बोललीस परत जर बोलण्याची हिंमत केलीस ना याच्यानंतर तुझाही नंबर लागलाच म्हणून समज मी तुमची अर्धांगिनी आहे तुमच्या माझ्या घरामध्ये मंगळसूत्र आहे म्हणून आहे मी ह्या घराची मी लक्ष्मी आहे बोलणार मी काय करणार हे घर म्हणजे माझा संसार आहे बघ नवी नवरी म्हटली तर आरशात नाकात वेळोवेळी बघते तशीच तू हे बघ जास्त सती सावित्री बनण्याचा प्रयत्न करू नकोस आणि हो साला मी या घरात माझ्या बहिणीला ना बाबाला काम देत नाही त्यांचा वेळोवेळी अपमान करतो त्यांच्यावर हुकुमशाही गाजवतो तर साला तू काय शिकायस बघ यातच म्हटलं तू फक्त माझे एक गुलाम आहेस गुलाम पत्नी माझी का तुम्हाला गुलाम वाटली काही बोललेलं तुमच्या मर्यादा आहेत की नाही म्हणजे माझ्या सोबत लग्न केलं याचा अर्थ तुमच्यात काही बदल झालेला नाही असं म्हणजे तू माझ्यासोबत लग्न आपला हनीमून साधला नाही चल इथेच मग हनीमून साधवून टाकू मी तुमची बायकोच आहे ना हे काय करते तुम्ही तू माझी बायको आहेस मी आताच म्हटलं तू माझी कोण आहेस उपभोगाचं साधन आहेस मला कुत्रा म्हणाली ही तीन दाबडीची या राजला शहाणपणा शिकवायला निघाली त्या राजला फक्त या घरात तुला 10 ते 12 दिवस झाले आणि माझ्यावर त्या राजवर हुकुमशाही करायला निघाली सती सावित्री होण्याचं स्वप्न बघत ना पण तुझे ते सती सावित्रीचं स्वप्न मी मुळीच